नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर श्रीराम लता श्रीकांत पत्की आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या जगाभोवती एक वलय आहे. हे वलय, हे आवरण या जगाचं रक्षण करतं. पृथ्वीभोवती वायूच्या 3 स्तरांचं आवरण आहे. देशाभोवती लढवय्या सैनिकांचं आवरण आहे. पापाभोवती पुण्याचं आवरण आहे, तर भेदरलेल्या मनाभोवती धैर्याचं आवरण आहे. अंगणात बागडणाऱ्या बाळगोपाळांभोवती घरातल्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाचं आवरण आहे, तर अथक परिश्रम, प्रयत्न, मेहनत यांच्या भोवती नशिबाचं एक आवरण आहेच आहे. आपल्या शरीराभोवती देखील एक आवरण आहे. हे आवरण आहे त्वचेचं. आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव म्हणजे आपली त्वचा. शरीरातील अंतरंगाचं रक्षण करणारी त्वचा हे आपलं संरक्षण कवच. वर्षानुवर्ष या त्वचेच्या रंगावरून माणसामध्ये भेदाभेद निर्माण केले गेले. हीच त्वचा गोरी नितळ कशी होईल यासाठी टीव्हीवरील एकूण जाहिरातींपैकी 50%हूनही जास्त जाहिराती दाखवल्या जातात. परंतु अशा त्वचेची अभेद्यताच नष्ट झाली तर? असा एखादा आजार या त्वचेला जडला ज्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात देखील अडचणी निर्माण होऊ लागल्या तर? म्हणूनच त्वचेशी संबंधित असंख्य आजारांपैकी ज्या एका विशेष आजाराची आज आपण आपल्या आवडत्या आयुर्वेदाचार्यांबरोबर चर्चा करणार आहोत, तो आजार म्हणजे सोरियासिस. आजच्या चर्चेचा विषय आहे सोरियासिस आणि आयुर्वेद. मार्गदर्शन करणार आहेत अर्थातच आपले सर्वांचे आवडते आयुर्वेदाचार्य वैद्य समीर गोविंद जमदग्नी. नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्विद्या पारंगत आयुर्वेदाचार्य आहेत. अष्टांग आयुर्वेद रुग्णालय पुणे, विश्ववती रुग्णालय कोल्हापूर, नर्गिस दत्त कॅन्सर रुग्णालय बार्शी अशा प्रथितयश संस्थांमधून ते आयुर्वेदाचे प्रमुख चिकित्सक म्हणून काम पाहतात. गेल्या 20 वर्षांहूनही अधिक काळ आयुर्वेदाद्वारे त्यांनी रुग्णांना आरोग्याची नवसंजीवनी प्रदान केली आहे. आज आपल्याबरोबर ते सोरियासिस आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. परंतु या चर्चेमध्ये आपल्या सर्वांचा सहभागही अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि या विषयावरील तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया आम्हाला पुढील दूरध्वनी क्रमांकांवर चटकन संपर्क साधा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक 022 हा STD कोड डायल करायला विसरू नका. प्रश्न विचारताना तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, ज्यामुळे तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्टपणे ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आजच्या चर्चेचा विषय आहे सोरियासिस आणि आयुर्वेद. मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. सोरियासिस, बऱ्याच विषयांवर आपण आत्तापर्यंत आयुर्वेदाच्या द्वारे उहापोह केलेला आहे. तुम्ही बऱ्याच विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. स्किन हा सब्जेक्ट जो आहे, त्वचा हा जो सब्जेक्ट आहे, तो आता आधुनिक काळात खूप जास्त वाढत चालला आहे. त्याबद्दलची जागरूकताही लोकांमध्ये वाढत चालली. सोरियासिस हा त्यापैकी एक प्रमुख आजार आहे. तर या आजाराची टर्मिनॉलॉजी आत्ताची आहे, अशातली आहे. परंतु सोरियासिस बद्दल आयुर्वेदामध्ये काही सांगितलं गेलं, काही नमूद केलं गेलं आहे? बरोबर आहे. असा प्रश्न बऱ्याच वेळेला लोकांना येतो की एखादा नवीन आजार झाला तर तो आयुर्वेदात आहे का असं विचारलं जातं. तर असं आहे की दोष धातू मला आता आयुर्वेदाचा जो आपलेला आहे, आजारसुद्धा पंचमहाभूतातूनच उत्पन्न होतात, शरीरसुद्धा पंचमहाभूतातून उत्पन्न होतं आणि या औषधं आहेत ती सुद्धा पंचमहाभूतातून उत्पन्न होत असतात. याचाच अर्थ काय, शरीरामध्ये पंचमहाभूत शरीरी समवाय हा समयोग आहे. असं जे शरीर आपलं तयार झालं आहे, शरीर म्हणजे आत्मा आणि पंचमहाभूत यांच्या मिलनातून आपण तयार झालेलो असतो. आणि त्याला आजार जे उत्पन्न होतात त्या पंच महाभूतांच्या विकृतीतून उत्पन्न होतात आणि बाहेरचं सगळं याच्यावर जग जे आहे ते पंचमहाभूताला सोडून काय असणार, कुठलाही आजार या पंचमहाभूतांच्या बाहेर नाहीच आहे. त्यामुळे सोरायसिस किंवा आणखी कोणताही नवीन आजार आला किंवा आपण इथनं पृथ्वीवरनं दुसरीकडे कुठेतरी मंगळावरती गेलो किंवा आणखी दुसऱ्या आकाशगंगेच्या एखाद्या सृष्टी जिथं आहे अशा ठिकाणी जर गेलो तर आयुर्वेदाचा प्रॅक्टिस वैद्य तिथं जाऊन सुद्धा करू शकतो असं गमतीने म्हणायला पाहिजे. ह्याचं कारण काय माहिती का, की आयुर्वेदामध्ये सांगितलेलं एक सूत्र आहे, हेतुलिंग औषध ज्ञान स्वस्थातुर परायणम त्रिसूत्रम शाश्वतम पुण्यम बुभदेय पितामह. म्हणजे औषधाच्या विषयीची जी माहिती आहे, पुन्हा आजाराची जी कारणं आहेत, हेतू आणि आजाराची जी लक्षणं आहेत ती आणि त्याची ट्रीटमेंट ही शाश्वत आहे आयुर्वेदात सांगितलेली आणि ती कुठेही गेली तरी त्याचा उपयोग होतो. तर त्या अनुरोधाने हे जे त्वचारोग हा जो आहे सोरायसिस, याचं आयुर्वेदामध्ये वर्णन आहे. बऱ्याच वैद्य लोक त्याला किटीब असं म्हणतात, परंतु एका कोणत्या तरी शब्दात त्याला बांधावं असं मला वाटत नाही, किंबहुना कोणत्याच त्वचारोगाला बांधू नये. काही ठराविक दिसणारे असे गजकरणासारखे प्रकार आहेत, नायट्यासारखे प्रकार आहेत, ह्याला तुम्ही नावं देऊ शकता. पण हे कॉम्प्लिकेटेड जे आजार असतात त्याचं रिफ्लेक्शन शरीरावर येत असताना त्याची पॅथॉलॉजी किंवा संप्राप्ती जी आहे ती वेगवेगळ्या गोष्टीतून घडत असते. काही जणांना आम्लपित्त जिरतं आणि त्यातून सोरायसिस होतो, काहींना मूळव्याधीचा त्रास असतो आणि त्यातनं सोरायसिस होतो, काहींना अनुवंशिकता दिसून येते. तर हे सगळं लक्षात घेता तो दिसताना सोरायसिस दिसतो, पण त्याची ट्रीटमेंट करत असताना एका कोणत्या गोष्टी त्याला धरता येत नाही आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून ट्रीटमेंट द्यायला लागते. तर आयुर्वेदात निश्चितपणे ह्याच्यासाठी उपचारी आहे.
ह्याच्याविषयीचं वर्णनही आहे आणि ते बरं करण्याचे वेगवेगळे प्रकारही सांगितलेले आहेत. अगदी वा. त्याबद्दलची कारणं काय आहेत आयुर्वेदामध्ये हा नमूद एक केलेली खूप छान प्रश्न आहे. सगळ्या आजारांची कारणं जी आयुर्वेदाने सांगितलेली ना त्यामध्ये काल म्हणजे जो टाइम फॅक्टर जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो. वयानुसार काही आजार असतात, ऋतूनुसार काही आजार असतात. आपण जे खातो पितो वागतो ते पचत असतानाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचाही परिणाम येत असतो. तर काल हा एक फॅक्टर असा आहे. त्याचा जर हीन योग अतियोग मिथ्यायोग झाला, चुकीच्या पद्धतीने झाला म्हणजे पावसाळा आहे आणि त्यामध्ये ऊनच पडायला लागलं, माणूस आजारी पडतो. अति पाऊस पडला तरी पडू शकतो, आजारी पडू शकतो. तर ह्या काळाचा जो डिफरन्स आहे तो माणसाला आजारी पडतो. दुसरं बुद्धी म्हणून तत्व सांगितलेलं आहे. माणसाची बुद्धी जी आहे ती मनाला सारखं डायरेक्ट करत असते की तू असं वाग असं वाग, पण मन भावनेच्या भरात जातं आणि बुद्धी जी आहे ती सांगते त्याचं ते ऐकत नाही आणि त्यामुळे माणसं आजारी पडतात. आणि आयुष्य हे क्षणामध्ये मोजलं जात नाही, ते वर्षामध्ये मोजलं जातं. तर बुद्धीच ऐकायला पाहिजे. भावना ही क्षणासाठी असते आणि त्याचंच लोक ऐकतात, त्यामुळे प्रज्ञाप्रात घडतात आणि माणसं आजारी पडतात. आणि तिसरं म्हणजे आपली पाच जी इंद्रिय आहेत त्यांचे हीन मिथ्या अतियोग आता जसं सांगितलं तसं म्हणजे भजी खावी वाटली तर नुसत्या भजीच खात राहणं, भजी खायचे पण इच्छा मारून टाकणं, किंवा भजी खावी वाटते आणि त्यावेळेला तिकटा मिठाच्या ऐवजी गोड काहीतरी खाणं, यांनी सुद्धा जिभेचा जो आहे तो हीन योग अतियोग किंवा मिथ्या येऊ शकतो. तर ह्या अशा गोष्टीतूनच सोरायसिसची उत्पत्ती आहे. ती काही वेगळी असं नाहीये. तरी सुद्धा लोकांना तिखट आंबट खारट खायची खूप सवय असते. त्याच्यामुळे हा आजार उत्पन्न होण्याची शक्यता ही जास्ती असते. कोठा साफ नसेल तर मळातली जी विष आहे ती रक्तामध्ये जाऊन हा आजार उत्पन्न होऊ शकतो. अनुवंशिकता 100 पैकी 65 लोकांना बघायला मिळते सोरायसिसच्या बाबतीत. तर हा सगळा विचार जर केला तर ह्याची कारणं जी ती मगाशी सांगितलं त्याची खूप मोठी आहेत आणि वैद्याला ती शोधून काढावी लागतात, मग ट्रीटमेंट करायला लागते. अगदी अगदी खूप सविस्तरपणे सर आपल्याला सांगतायत याच्या कारणांविषयी. आत्ताच तुम्ही जसं नमूद केलं तर त्याला एका स्पेसिफिक कुठल्या तरी ठराविक व्याख्येमध्ये आपल्याला करता येणार, त्याला एक ठराविक नावही देता येणार नाही. पण इतर त्वचा विकार आणि सोरियासिस यांच्यामध्ये नेमके काय साम्य भेद आहेत? बरोबर, त्याबद्दल हा एक खूप छान प्रश्न आहे श्रीराम. कसं आहे की इतर आजारांच्या बाबतीत एक साध्यासाध्य तो सांगता येतं की हा आजार झालाय असा झालाय, मी याला इतक्या दिवसात बरं करू शकतो आणि त्या रुग्णालाही त्याचा विश्वास असतो. परंतु पांढरं कोड जे आहे ते आणि या सोरायसिसच्या बाबतीत लोकांच्या मनात ही भीती असते. आणि असं केव्हा होतं ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं कारण समजत नाही त्यावेळेला ह्या गोष्टी घडत असतात. जसं कॅन्सरच्या बाबतीत आपण विचार करत होते. आयुर्वेदामध्ये एक कार्यकारण भाव म्हणून सांगितलेला आहे किंवा सिद्धांत सांगितलेला आहे. कोणतंही कार्य तुम्हाला दिसलं की त्याचं काहीतरी कारण असतं आणि ते जेवढं आपण लवकर शोधून काढू चांगल्या पद्धतीने तेवढं ते कारणाचं निदान जर आपल्याला झालं आणि तो कारण जर नष्ट केलं गेलं तर माणूस बरा होत असतो. कारण संक्षेप्त हा क्रियायोगो निदान परिवर्जनम असं सांगितलेलं आहे. कोणत्याही आजाराचं जे कारण घडतं ते आधी थांबणं हे गरजेचं आहे. म्हणजे बादलीतलं पाणी आपल्याला पूर्णतः बाहेर काढायचं आहे, तर तुम्ही नळ चालू ठेवला आणि नुसतंच पाणी काढत बसला तर ही प्रक्रिया कधीच थांबणार नाही. तुम्हाला आधी नळ बंद करायला पाहिजे आणि मग बादलीतलं पाणी काढायला पाहिजे. हीच प्रक्रिया प्रत्येक आजाराच्या बाबतीत सोरायसिसच्या बाबतीत सुद्धा ती असते. तर आता मगाशी जसं सांगितलं तशी ही सगळी कारणं लक्षात घेतल्यानंतर त्वचा विकार झालाय आणि गजकरणासारखा आहे, इसबासारखा आहे किंवा आणखी अंगाची आर्टिकेरिया किंवा पित्त उठतंय, इतर आणखी काहीतरी खवडे झालेले आहेत डोक्यामध्ये, पिंपल्स आहेत, तर ह्या सगळ्यासाठीची उत्तर ही पटापट निघतात आणि रुग्ण त्यातून मुक्त होतो. पण तसं हे नाही, हे रेंगाळत राहणं दुखणं आहे. ह्याचं सगळं विचित्र आहे. हे सोरायसिस असं आपण नाव म्हणतो आणि स्पेलिंग सुद्धा पी पासून सुरू होतं, ते सुद्धा सन एसनी सुरू होत नाही. इतपत त्याच्यात विचित्रपणा आहे आणि हा विचित्रपणा जो आहे तो रुग्णालाही त्रास देतो आणि वैद्यालाही तेवढाच देत असतो. परंतु ह्याच्या मागं लागलं ना तर हा आजार 9 ते 10 महिन्यामध्ये शौचाच्या मार्गावर बाहेर काढण्याची प्रक्रिया आयुर्वेदात खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे. आणि त्याच्यात मनाचा मनोदेशाचा खूप चांगला विचार करायला लागतो. फक्त औषधांनी किंवा शारीरिक गोष्टीतून हे दुखणं बरं होईल असं नाहीये. मनाचा विचार हा आग्रहाने करायला लागतो असं आहे. अगदी वा. खूप छान प्रकारे सर तुम्ही हे सगळं आम्हाला सांगताय. आत्ताच तुम्ही सांगितलं की आम्लपित्तचाही संबंध आहे या गोष्टीशी, तर अन्नपचन आणि सोरियासिस यांचा कसा काही परस्पर संबंध आपल्याला सांगता येईल? अगदी जवळचा संबंध. असं एक लक्षात घ्या की आपल्या जठरामध्ये ज्याला आम्ही आमाशय असं म्हणतो, तिथं ज्या वेळेला आम नावाचा एक चिकट विष पदार्थ तयार होतो त्यावेळेला तो रक्तामध्ये पसरतो आणि त्यामुळे काय होतं, पोटातली भूक जी आहे ती त्या रक्तामध्ये जाते आणि त्यामुळे पोटामध्ये अग्निमांद्य लक्षण येतं, तोंड कडू पडतं. हे तापाची पूर्वरूपावस्था आपण त्याला म्हणू शकतो. आणि अशा वेळेस जर ते अंगात गेलेलं जे आम नावाचा दोष आहे किंवा विष आहे ते रक्तामध्ये पचायला सुरुवात झाली की मग तिथं ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. हात लावून बघितलं तर आपल्याला टेम्परेचर जाणवतं आणि मग ताप आलाय असं आपण म्हणतो. तर असा हा ताप कामाला जायचं किंवा करिअर करायचं आहे ह्या नावाखाली लोक काय करतात, पटापट गोळ्या घेतात आधुनिक शास्त्राच्या आयुर्वेदाच्या कोणत्याही, आणि ज्याच्यामध्ये काही विचार न करता ती औषधी घेतली जातात आणि तो ताप उतरवला जातो. तर हायपोथॅलेमसला ते सिम्युलेट करून घाम आणतात पण ती आम विष काही शरीरातली जात नाही. आणि अशी जेव्हा खूप शरीरामध्ये साचून राहायला लागतात ना तेव्हा कधीतरी ह्या अशा सोरायसिससारख्या आजारांचा स्पार्क पडतो. आणि आयुर्वेदामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या
की ज्या वेळेला सोरायसिसचे जे रुग्ण बघत असतील हा कार्यक्रम, त्यांना मी मुद्दामून सांगतो की ज्यांना डोक्यात कोंडा होऊन डोक्यातून सुरुवात झालेली आहे सोरायसिसची, तोच माणूस सोरायसिसचा रुग्ण आहे. इतर अंगावरती त्रास झालेला आहे आणि सोरायसिस सारखा आजार दिसतोय, असा एक वेगळा आजार असतो आणि तो पूर्णतः आणि पटकन बरा होत असतो. तर डोक्यामध्ये डोकं खाजून ज्यांना सोरायसिसची उत्पत्ती झालेली आहे, अशा लोकांना सोरायसिसचा आजार आहे असं आयुर्वेदानुसार म्हणावं लागतं. तर तुम्हाला गंमत अशी सांगतो की ताप असा जिरल्यानंतर डोकं जर खाजायला लागलं तर मग ताप उतरतो असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. म्हणजे शिरकंडू किंवा डोकं खाजणं हे ताप उतरण्याचं लक्षण आहे. आणि असं होत असताना डोक्याच्या ठिकाणी पहिल्यांदा कोंडा ही संप्राप्ती जी आहे ती किंवा पॅथॉलॉजी जी आहे ती ज्वरामध्ये किंवा तापामध्ये सांगितलेली आहे आणि त्याचा संबंध हा त्वचेशी आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला हे लक्षात घ्यायला पाहिजे की हा ज्वर जो आहे किंवा ताप आहे जो मुरलेला तुमच्या शरीरात आहे त्याची ट्रीटमेंट झाली तर मनाची ट्रीटमेंट होते, शरीराची होते, त्वचेची होते आणि माणूस त्यातनं बाहेर पडतो. सर्व समावेशक ट्रीटमेंट आहे. आपल्या दरम्यान एक फोन येतोय, तो फोन घेऊया. दादा प्रश्न विचारतायत सोलापूरवरून. कृपया तुमचा प्रश्न विचारा. हा डॉक्टर, माझा प्रश्न असा आहे की बोला. तर ते जर त्या 3 महिन्यानंतर आमच्या हाताला असे एक खोले सोरेसिस सारखे असे हे येते, अशा पुरळ येत आहेत लहान लहान, तर त्यासाठी काय उपाय असू शकतो त्याच्यावर? कारण हे 3 वर्ष झालं चालू आहेत अशी प्रोसेस. अच्छा, आपलं वय काय आहे? वय 28 आहे. अच्छा, धन्यवाद. आपला प्रश्न समजला. आता म्हटलं तसं डोक्यातून जर काही सुरुवात नसेल, डोक्यात खवडे नसेल किंवा खास सुटत नसेल, कोंडा निघत नसेल तर हा सोरायसिस आहे असं काय म्हणता येणार नाही. मला मोस्टली असं त्यांचं वाटतंय की पोट खराब आहे. मोठ्या तड्यामध्ये जेव्हा ॲमिबियासिस सारखा किंवा प्रवाहिकेसारखा जर आवेचा त्रास असेल आणि पोट डिस्टर्ब जर असेल तर ती विष जी आहे ती वाया आपल्या रक्तवाहिन्यांच्यातनं यकृतात पहिल्यांदा येतात. म्हणजे ॲमिबिक लिव्हर वगैरे जसं म्हणतो ना तसं. आणि मग यकृताच्या ठिकाणी गरमपणा पोट तपासत असताना आम्हाला जाणवत असतो आणि अशा वेळेला तोंडाला एक प्रकारचा घाण वास येत असतो आणि मग संपूर्ण त्वचेवरती खाज आणि खरका येत असतो, एस्पेशली आपल्या हातांच्यावरती. तर मग यकृत बिघडल्यानंतर बऱ्याच वेळेला, वृक्क बिघडल्यानंतर बऱ्याच वेळेला लोकांना अंगावरती खाज येणं हे लक्षण दिसत असतं. तर हे लक्षात घेऊन त्यांनी पचनसंस्था त्यांची जी आहे ती पहिल्यांदा तपासावी आणि त्याची औषधं घेतली जावीत. मला असं वाटतं की त्यांनी गंधक रसायन नावाचं एक औषध आहे, ते सकाळी संध्याकाळी 2 वेळेला, म्हणजे दिवे लागण्याच्या आधीच ते घेतलेलं संध्याकाळी बरं. आणि ते महामंजिष्ठाची काढा आणि खदिरा रिष्ठा अशा 2 औषधांच्या बरोबर जर घेतलं आणि जवळच्या वैद्याचा सल्ला घेतला तर हे बरं पडेल. जेवणामध्ये दूध आणि दही जे आहे ते त्यांनी बंद करावं, शेंगदाणे खाऊ नयेत. बऱ्याच लोकांना शेंगदाणे आणि गूळ जेवताना खायची सवय असते. तिळासारखा पदार्थ त्यांनी बंद करावा की त्यांची खाज जी आहे ती कमी होईल. याचबरोबरीनं त्यांनी अंगाला कडुलिंबाचं तेल जे आहे ना त्या हाताला आणि पायाला लावणं हे इष्ट आहे. या एवढ्या गोष्टी केल्या तरी त्यांचा त्रास कमी होऊ शकेल. मला असं वाटतं त्यांना त्यांच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर नक्कीच मिळालेलं असेल. आपण डोक्यापासून जो कोंडा होतो आणि त्यानंतर जो सोरियासिस आजार सुरू होतो त्याबद्दल आपण चर्चा करतो. बरोबर आहे. त्याबद्दल अजून काही सांगता? हां, तर डोक्यात कोंडा भरपूर आहे, अंगावरती एकही स्पॉट नाही अशी पहिल्यांदा सुरुवात असते. कोंड्यासाठी भरपूर ट्रीटमेंट घेतली जाते पण कोंडा काही कमी होत नाही. कारण कोंडा हा फक्त तिथं कोंडा नावाचा आजार नसतो, दारुण कसा आम्ही त्याला संस्कृतमध्ये म्हणतो. तो ज्वराचा उपद्रव असतो किंवा ज्वर जात असताना किंवा ताप जात असताना होणारी ती घटना असते. तर त्यासाठी तापाची औषधं दिली जायला पाहिजेत. आणि तुम्ही एक असं लक्षात घ्या की अंग गरम झालेलं आहे म्हणजे माणसाला ताप आलेला आहे असं आयुर्वेदाने मान्य केलेलं नाही. आयुर्वेदाने असं सांगितलं की स्वेदारोध संतापहा सर्वांग ग्रहणम तथा असं एक सूत्र सांगितलेलं आहे. जे स्वेदाचा म्हणजे घामाचा अवरोध होतो, घाम येत नाही आणि सगळं अंग जे आहे ते पकडल्यासारखं वाटतं, त्याला ज्वर असं एक लक्षण सांगितलंय. पण ह्याच्यापेक्षा एक व्याधी प्रतिनियत लक्षण ते म्हणजे तेच आहे असं सांगण्याचं एक जे धोरण असतं आयुर्वेदाचं, त्याच्यामध्ये मनसंताप लक्षण सांगितलेलं आहे. जे मनालाही संताप यायला पाहिजे. नाहीतर काय होतं, टॉन्सिसला पू झालेला असतो आणि तो माणूस जो असतो तापाळलेला असतो पण टीव्हीवरची मॅच तो बघत बसलेला असतो, तर त्याला शरीराला ताप आहे पण मनाला नाहीये. अदरवाईज तो ते एन्जॉयच करू शकणार नाही टीव्ही. म्हणजे ज्यावेळेला तुमचं मनही तापलेलं असतं, शरीरही तापलेलं असतं, त्यावेळेला तो ज्वर असतो. आणि मग एखादे खूप चांगले आजोबा असतात, कधी न चिडणारे असे असतात, त्यांना ताप येतो आणि ते लहान मुलांच्यावरती एकदम खेचतात आणि त्यांच्या अंगात ताप असतो. तर मनालाही ताप आहे, शरीरालाही ताप आहे, तो खरा ताप आहे. तर हा ताप जर तुम्ही काढला शरीरातला, जुना जो मुरलेला हाडामध्ये गेलेला आहे, तर तुमचा सोरायसिस बरा होणार आहे. आणि प्रत्येकाला ताप तर येतच असतो. तुम्ही म्हणाल हे तुम्ही काय सांगताय, पण तापालाच आपण निग्लेक्ट करतो आणि ताप येण्याची अनंत कारणं आपण पोटामध्ये घेत असतो, मनामध्ये घेत असतो आणि त्याचा परिपाक म्हणून आपल्याला सोरायसिस झालेला. बऱ्याचशा आजारांचं ताप हे मूलतः मूळ लक्षण असतं. दरम्यान आपल्याला एक फोन येतो. शशिकांत फोन करतायत, प्रश्न विचारतायत जळगाववरून. कृपया आपला प्रश्न विचारा शशिकांतजी. हा सर, नमस्कार. नमस्कार, बोला. सर, शशिकांत ब्रह्मेचे जळगावून बोलतो. नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर, बुरशीचं इन्फेक्शन आणि सोरियासिस याच्यामध्ये फरक काय? आणि सोरियासिसचं निदान कसं काय करायचं? आता मांडीवर आणि जांघेवर बुरशीचे चट्टे आहेत, तर त्यालाही डॉक्टरांनी सोरियासिस असं सांगितलंय.
तर याच्यामध्ये नेमका फरक काय सर? याच्यात आम्ही संभ्रमात पडलोय. अच्छा, धन्यवाद शशिकांतजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण देणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण एक घेऊया छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो डॉक्टर, तुमच्या आरोग्याचा कार्यक्रम. या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या चर्चेचा विषय आहे सोरियासिस आणि आयुर्वेद. मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. ब्रेकला जाण्याच्या आधी आपल्याला एक प्रश्न आला होता, शशिकांतजींनी जळगावून विचारलं होतं, आजारांमधील फरक सोरियासिस आणि इतर आजार, काय उत्तर देतात? हां, म्हणजे बऱ्याच डॉक्टर आणि वैद्यांना जशा शंका येणार नाही ना, त्याच्यापेक्षा खूप छान आपले प्रेक्षक आपल्याला खूप शंका जाणते विचारतात. प्रेक्षक आहेत असं. खूपच छान प्रश्न विचारला त्यांनी. असा आहे की डोक्यातून जर कोंडा होऊन सुरुवात झालेली असेल तर तो सोरायसिस आहे नक्की आहे. अंगावर कुठं केसाही आणि सोरायसिस सारखा दिसणारा चट्टा असेल तरी वैद्य हा त्याला सोरायसिस मिळेल असं नाहीये. दुसरा, बुरशीचा जो चट्टा आहे तो केव्हा उत्पन्न होतो हे जर बघितलं तर बऱ्याच वेळेला आपली इम्युनो सिस्टीम किंवा रेझिस्टिव्ह कॅपॅसिटी आहे ती शरीराची कमी झालेली असेल तर अंगावरती बुरशी वाढते. बुरशी हे खरं म्हणजे झाड आहे किंवा वनस्पती आहे आणि ती गरम पाण्याने मरत असते. तर फक्त इतर काही न लावता फक्त कडक गरम पाणी अंगावरती टाकून चोळून चोळून ती जागा जर धुतली आणि पथ्य जर पाळलं, तिखट आंबट खारट कमी केलं आणि कडू तुरट आणि गोड जर जेवणामध्ये ठेवलं तरी हा आजार कमी होऊ शकतो. हा दुसरा भाग झाला. आता प्रश्न असा आहे की या दोघांच्या मध्ये फरक काय आहे? तर आता सांगितले हे फरक स्पष्ट आहेत त्याच्यामध्ये. पण बऱ्याच वेळेला इम्युनो सिस्टीम आपली कमी का होते असं जर बघितलं तर शरीरातली इन्फेक्शन मारण्यासाठी किंवा काहीतरी त्रास झालाय म्हणून अँटीबायोटिक घेण्याची पद्धत असते बऱ्याच लोकांची, आणि मग बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी झाली की फंगल इन्फेक्शन वाढतात असा नेहमीचा अनुभव आहे. तर हे त्याच्यामागं कारण नाही आहे ना, अँटीबायोटिक नेहमी घेतलं जात नाही ना, हे बघायला पाहिजे. आणि कोठा माणसाचा खूप घाण असतो हल्लीच्या कारणामध्ये, कारण एरंडेल तेल 2 महिन्यातून घेण्याची पद्धत संपून गेली आहे आणि विचित्र ब्रेड सारखे, पिझ्झा सारखे, बर्गर सारखे, चायनीज फूड, थाईज फूड असे वेगवेगळे येतात आणि ते खाल्लं जातं आणि ते खूप चांगल्या उच्चभ्रू माणसाचं लक्षण आहे असं लोक समजतात आणि गाडीवरती रस्त्यावरती सुद्धा खात बसतात. तर हा कुठला उच्चभ्रू प्राण आहे काही समजत नाही, पण त्यामुळे पोटांचे आजार हे खूप मोठ्या प्रमाणावरती लागलेले आहेत. आणि 80% भारतीय लोकांना त्यामुळे MBBSची सुरुवात ही 25 ते 30 वर्षाच्या दरम्यान होते असं दिसून येतं. आणि एकदा पोट बिघडलं की मग सगळ्या आजारांचं आगर आपलं शरीर होत असतं. तर हे लक्षात घेता पहिल्यांदा कोठा साफ त्यांनी करावा. आता सांगितलं तसे शेंगदाणे, दही, पोहे, बटाटा, वांग, हरभरा हे पदार्थ बंद करावेत. जेवण करत असताना TV वगैरे बघू नये. अशा आरोग्याचे नियम पाळून त्यांनी ही औषधं करायला पाहिजे. ह्याच्याबरोबर मी काही इथं वनस्पती आणलेत ते माझ्या मते मला त्यांना दाखवायचं. आपण वनस्पती हा सरांची खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. विशेष आयुर्वेदिक वनस्पती ते आपल्याला आपल्या कार्यक्रमाद्वारे दाखवतात. तर ह्या ज्या 2 वनस्पती इथं मी धरलेल्या आहेत तर याच्यातली ही पहिली जी वनस्पती आहे ही कडुनिंब आहे आणि ही दुसरी जी वनस्पती आहे ती कुटज नावाची वनस्पती आहे. कुटज. अगदी. तर ह्या 2 वनस्पती इथं आता दाखवण्याचं कारण म्हणजे फंगल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असतील, त्वचेच्या ठिकाणी झालेली, पू वगैरे झालेला असेल किंवा सोरायसिसचा पॅच जर आलेला असेल तर या 2 वनस्पतींची पानं ही थोडीशी कुटायची अर्धी बोबडी आणि खोबरेल तेलामध्ये घालून ठेवायची आणि उन्हामध्ये हे पात्र ठेवायचं. दिवस रात्र हे उघडं राहायला पाहिजे, वरती काच झाकून ठेवायची म्हणजे किडा मुंगी त्याच्यामध्ये पडणार नाही. आणि चंद्राचा प्रकाश आणि सूर्यप्रकाश दोन्ही आता शरद ऋतूमध्ये खूप चांगलं असतं. अगस्ती ताऱ्याचा उदय झालेला असतो, त्यामुळे सगळ्या वनस्पती ह्या निर्विषत्व जे आहे ते प्रदान करत असतात. आणि या वनस्पतींचा उपयोग जर लक्षात घेतला तर हा कडुनिंब जो आहे त्याच्या बाबतीत असं सांगितलंय की निंबस्तिक्त रसा हा शीतो लघु श्लेष्मास्त्र पित्तनूत असं सांगितलेलं आहे. तर रक्ताच्या संबंधाने, कफाच्या संबंधाने सगळे त्वचेचे आजार जे आहेत ते या कडुलिंबाने कमी येत असतात. आणि ही जी वनस्पती आहे त्याचा अर्क जो आहे तो आपोआप त्या तेलामध्ये उतरतो आणि नंतर हे तेल गाळून जर सोरायसिसच्या लोकांनी वापरलं किंवा आता फंगल इन्फेक्शन असलेल्या लोकांनी जर वापरलं तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांचा तो आजार जो आहे तो पोटातल्या औषधासहित कमी होतो. कडुनिंब ही मला असं वाटतं बारमाही आपल्याकडे उपलब्ध असते, त्यामुळे ती उपलब्ध होण्यासाठी तुम्हाला काही अडचण येणार नाही. दरम्यान आपल्याला एक प्रश्न येतोय, वसंत प्रश्न विचारतायत बदलापूरहून. कृपया तुमचा प्रश्न विचारा वसंतजी. बोला. हॅलो. बोला बोला. सर बोला. मी वसंत महाजन बोलतोय बदलापूरहून. बोला. तर मला सोरायसिस आहे. मी MD डॉक्टरांना दाखवलं होतं, ते म्हणाले की हा आजार जेनेटिकल आहे आणि त्यानंतर याच्यावर जी औषधं घेतली जातात त्या औषधाने हा तात्पुरता बरा होतो. पण नंतर आपल्याला असं वाटतं की आता सोरायसिसचे चट्टे गेले, सोरायसिस पूर्णपणे बरा झाला, पण कालांतराने काही दिवसांनी पुन्हा तो उद्भवतो असं ते मला म्हणाले. आता मला ट्रीटमेंट चालू आहे ॲलोपॅथीची. मी आता क्रीम वगैरे लावतो सर, तर त्यामुळे माझे सट्टे बरेच कमी होतात. मला त्वचेवर असे थोडेसे त्वचेवर असे व्रण पडतात, मग त्याच्यातनं खपल्यांसारखी त्वचा अशी बाहेर येते. अगदी. हा, असा त्रास होतो. क्रीम वगैरे लावली, औषधं वगैरे घेतली की तेवढ्या पुरतं ते बरं होतं. आणि मी बाईकने प्रवास करतो, माझा व्यवसाय आहे.
येस, धन्यवाद. मला असं वाटतं या पूर्ण विश्लेषणामधून आपल्याला प्रश्न काय तो समजला आहे. बरोबर आहे. काय उत्तर देता येईल? कसं आहे माहिती का, लोकांचा असा एक समज असतो, बऱ्याच वेळा अर्थी तो खरा सुद्धा आहे. आणि या प्रश्नामध्ये बरेचसे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत, जे बरेच प्रेक्षकांना कदाचित बरोबर आहे. कसं होतं, सोरायसिसकडे बघण्याचा चष्मा डॉक्टरांचा वेगळा आहे, वैद्याचा वेगळा आहे, होमिओपॅथचा वेगळा आहे, निसर्गोपचार तज्ज्ञ असेल त्याचा वेगळा आहे, क्रोमॅटोथेरपी करणाऱ्यांचा वेगळा आहे. तर आयुर्वेदाचा चष्मा हा सगळ्यात जास्ती चांगला आणि प्रभावी ठरू शकतो. याची काही कारणं आहेत की आजाराचं कारण काय, आजाराची आत्ताची लक्षणं काय, आजार कसा उत्पन्न झाला, त्याची संप्राप्ती काय, आणि त्याच्यासाठी उपचार कोणते करायचे, मनावरती करायचे का शरीरावरती करायचे का दोघांच्यावरती करायचे, ब्रह्मचर्याचं पालन रुग्णाला करायला सांगायचं नाही, मीठ किती खायचं, हे जे नियम आहेत ते जर लक्षात घेऊन यांच्या प्रश्नाकडे जर बघितलं तर हा प्रश्न एक वानगी दाखल सॅम्पल म्हणून आपण घेऊ, पण ह्याच पद्धतीचा प्रश्न बऱ्याच प्रेक्षकांचा असणार आहे जे या आजाराने पीडित आहेत. तर असं लक्षात घ्या की आईच्या पोटामध्ये आपण ज्यावेळेला तयार होत असतो त्यावेळी ह्या सोरायसिसचं मूळ जे आहे ते तिथं आपल्याला बघायला लागतं. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की गर्भावस्थेमध्ये गर्भ तयार होत असताना त्वचा ज्या गोष्टीपासून तयार होते त्याच गोष्टीपासून आपली मज्जा चेतासंस्था तयार होत असते. म्हणजे न्यूरो एक्टोडर्मा नावाचा जो लेअर आहे आणि पेशी जे आहेत त्याच्यातूनच हे उत्पन्न होत असतं. तर म्हणजे हे दोघे सख्खे भाऊ बहीण आहेत असं म्हटलं तरी चालेल. मज्जातंतू आणि मज्जातंतूशी संबंधित मेंदू आणि त्वचा. तर हेच नेमकं विसरलं जातं. नाण्याची एक बाजू जी आहे ना तीच बऱ्याच वेळा बघितली जाते आणि नाण्याच्या दोन्ही नाही वरच्या खालच्या सगळ्या बाजू 10 दिशांनी विचार करणं ही प्रक्रिया जी आहे ना ती आयुर्वेद करत असतो. चरकाचार्याने लिहिलेला जो चरक संहिता हा ग्रंथ आहे तो लक्षात घेताना चरकस्तु चिकित्सित असं सांगितलेलं आहे. जे ट्रीटमेंट करायची असेल तर चरकाचार्यांच्या नुसार करावी. ह्याचं कारण असं आहे की ते ऋषी असे होते की एका पॉईंट पासून जितक्या बाजूला आपण विचार करू शकतो किंवा जितक्या डायरेक्शन मध्ये विचार करू शकतो तेवढे त्यांनी केलेलं आहे. आणि अशी मेडिकल फील्ड मधली एक ही कंडिशन नाही आहे की जी चरकाचार्यांनी चाखळलेली नाही आहे. तर हे लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या प्रश्नाकडे बघायला पाहिजे. एकीकडे उत्तर मिळाले म्हणजे दुसरीकडे मिळणार नाही असं नाही आहे. दुसरा महत्त्वाचा आला की 50च्या पुढं 55-60 वय झालं ना की सोरायसिसच्या बऱ्याचशा लोकांचा सोरायसिस हा कमी होत जातो असं दिसतं. म्हणजे ही या गोष्टीच्या मागं लागणं जे आहे ते चुकीच्या पद्धतीने आपण मागं लागलेलं नाही ना हे बघणं गरजेचं आहे. तर मनाचा विचार लक्षात घेऊन त्यांनी या गोष्टीकडे बघायला पाहिजे. आणि अनुवंशिकता असते म्हणजे आई वडील दोघांनाही सोरायसिस आहे तर 65 मुलांना तो येतो हे नक्की आहे. तर बीज दोषांच्या पर्यंत हा मनाचा विषाद गेलेला असतो आणि विषादो रोगर्धना नाम श्रेष्ठ असं होतं. म्हणजे जेव्हा रुग्ण हातपाय गाळतो आणि आता माझं काही खरं नाही असं म्हणतो ऍट दॅट मोमेंट उरावरती तो आजार बसतो आणि वैद्यालाही त्रासदायक होतो आणि त्या रुग्णालाही त्रासदायक होतो. तर फ्रेम ऑफ माइंड जी आहे ती नेहमी पॉझिटिव्ह असणं हे गरजेचं असतं. हे अनुरोधान त्याच्याकडे बघायला पाहिजे. अगदी अगदी मला असं वाटतं त्यांनाही ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल समाधानकारक. केदार वैद्य दरम्यान प्रश्न विचारतायत ठाण्यावरून. कृपया तुमचा प्रश्न विचारा केदारजी. बोला. हा नमस्कार डॉक्टर, मी केदार वैद्य बोलतो ठाण्यावरून. बोला. माझा प्रश्न असा आहे की थंडीमध्ये साधारणतः मला हा त्रास होतो. आता मला सोरायसिस आहे की नाही निदान नाही झालंय पण असे काळे चट्टे येतात म्हणजे पाठीवर आणि साधारणतः खाली असे पायावर. आणि मी साधारणतः बाहेर परदेशी खूप फिरतो त्याला थंडी मध्ये जास्ती फिरल्यामुळे ते जास्ती म्हणजे असं प्रकट होतं. आणि मग ह्या वर्षी आल्यानंतर सुद्धा ते जास्ती कंटिन्यू राहिलं मे आणि जून पर्यंत. आणि नंतर मग मी 1-2 महिने मी वैद्यांकडूनच हे केले, उपचार केले, बस्ती घेतली, त्याने थोडा फरक पडला. पण पुन्हा आता ते चालू झालंय आणि आता पुन्हा थोडे असे पॅचेस येले, खास सुटायला लागले. तर मग ते म्हणजे आहारामध्ये काय कुठे बदल करायला लागेल का जीवनशैलीमध्ये बदल करायला लागेल? येस येस, धन्यवाद केदारजी. वय विचार. धन्यवाद केदारजी. आपला प्रश्न समजला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत. दरम्यान घेऊ एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा हॅलो. या अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उद्या म्हणजे 19 तारखेला स्वस्थ भारत हा आपला आरोग्याशी निगडीत असणारा कार्यक्रम. त्यामध्ये कोणता विषय आपण चर्चेला घेणार आहोत त्याबद्दल आपण आता पाहूया. उद्या शुक्रवार 19 सप्टेंबर 2014 संध्याकाळी 6:30 वाजता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार प्रस्तुत स्वस्थ भारतमध्ये गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर वीणा शर्मा, सहाय्यक प्राध्यापक, सायन हॉस्पिटल आयुर्वेद रुग्णालय आणि महाविद्यालय मुंबई. सूत्रसंचालन करतील डॉक्टर अपर्णा राऊत. ब्रेकला जाण्याच्या आधी केदार वैद्य यांनी आपल्याला ठाण्यावरून प्रश्न विचारला होता. काय उत्तर आहे सर? त्यांनी एक खूप छान गोष्टी सांगितली. काही एका गोष्टीतून सुद्धा आपल्याला त्याचं निदान होऊ शकतं. तर थंडीच्या दिवसात हा त्रास वाढतो.
तर थंडीच्या दिवसात काय घडतं तर स्वेदक्षय म्हणजे अंगावरती घाम जास्ती येत नाही आणि स्वेदक्षय रोमच्युती स्फुटनम त्वचा असं एक संस्कृत सूत्र आहे. तर त्वचेच्या संबंधांचे प्रॉब्लेम ज्यावेळेस थंडीच्या दिवसात येतात त्यावेळेस ते घाम कमी झाल्यामुळे होत असतात. म्हणजे शरीरातनं जे घाण बाहेर पडण्याचे मार्ग आहेत त्याच्यामध्ये मलमार्ग आहे, मूत्रमार्ग आहे आणि घामाचा मार्ग आहे. हे ज्यावेळेला पुरत नाहीत, इतकी घाण शरीरात साठते त्यावेळेला अशा पद्धतीचे आजार उत्पन्न होतात. तर त्यांनी त्रिभुवनी कीर्ती नावाचं एक औषध आहे की जे घाम आणतं आणि तापासाठी आम्ही खरं म्हणजे वापरतो. तर ते औषध त्यांनी महामंजिष्ठादी काढा नावाच्या औषधावरती घ्यायला पाहिजे. कोठा साफ करण्यासाठी त्यांनी बस्तीचा वापर आता जो केलेला आहे तो अगदी योग्य आहे. कारण वाताच्या लक्षणांच्या मध्ये असं सांगितलेलं आहे की कार्श कार्ष्णोष्णो कामितम कंपाना शकृतग्रहण बलवर्ण निद्रेंद्रिय भ्रंश प्रलाप भ्रमदीनता. तर त्यातलं कार्ष्ण म्हणजे काळेपणा जो आहे तो त्यांच्या त्वचेवरती आहे. त्यांच्या वैद्याने खूप चांगली ट्रीटमेंट त्यांना दिलेली आहे, तशी द्यायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर आता शरद ऋतूमध्ये पित्त बिघडतं शरद ऋतूमध्ये, तर रक्तमोक्षण त्यांनी त्या वैद्यांच्याकडनं करून घ्यावं आणि विरेचन किंवा जुलाबाचं औषध घ्यावं. तर त्यांचे हे काळे डाग कमी होतील. काळे डाग कमी होण्यासाठी दुसरा एक मार्ग तुम्हाला सांगून ठेवतो. आंबे हळद म्हणून जे औषध आहेत ते, पुनर्नवा म्हणून जे औषध आहेत ते, आणि त्याच्याबरोबरीनं आमलकी म्हणजे आवळ्याची पावडर, हे तिन्ही सम प्रमाणात एकत्र करायचं आणि आंघोळीच्या वेळेला उठण्यासारखं लावायचं. तर हे काळे डाग लवकर कमी होतील. त्याच्यावरून तुम्ही कपालभाती नावाचा प्राणायाम करा, म्हणजे रक्तातला ऑक्सिजन तुमच्या वाढायला लागेल आणि त्वचा जी आहे ती चांगली स्वच्छ अशी व्हायला लागेल आणि तजेलदार व्हायला लागेल. तर हे माझ्या मते करून बघा. अगदी खूप छान. दरम्यान सर आपल्याला जे संस्कृत श्लोकांमध्ये पण सांगतात त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही म्हणून खास आपल्यासाठी ते भाषांतर करूनही सांगतात, ज्यामुळे त्याची ऑथेंटिसिटी सुद्धा आपल्याला अत्यंत उत्तम प्रमाणात आपल्याला पडते. बरोबर. सर आत्ताच ब्रेकला जाण्याच्या आधी वसंत महाजन यांनी जो प्रश्न विचारला होता की अनुवांशिक आहे का सोरियासिस, त्याच्याशीच निगडीत माझा पुढचा प्रश्न आहे की आता तुम्ही सांगितलंच की गर्भावस्थेतच याचा उगम आहे, पण अनुवांशिकता ही याला कारणीभूत आहे. हो आहे, नक्कीच अनुवंशिकता याच्यामध्ये असते आणि आई वडिलांना दोघांना जर असेल तर मुलामध्ये तो येण्याची शक्यता जास्त असते. परंतु हे आहे म्हणून हातपाय घालून उपयोग नाही आहे. एखादी गोष्ट आता तुम्ही एक लक्षात घ्या की अनुवंशिकता जी आहे त्याच्यावरती फॅक्टर कोणते काम करतात, तर अन्नच काम करतं, भावनिक जे रिलेशन असतात तेच काम करत असतात, किंवा एन्व्हायरमेंटमध्ये जो काही प्रदूषणाचा भाग असतो तोच काम करतो आणि त्याच्यामुळे ही व्हेरिएशन्स किंवा म्युटेशन्स होत असतात. तर त्या अनुरोधान 7 पिढ्या हा सोरायसिस राहिला आणि आपोआप निघून गेलाय असं होत असतं. पण एखाद्या वैद्याची मदत जर घेतली आणि रुग्णाच्या 2-3 पिढ्या आणि वैद्याच्या 2-3 पिढ्या, आणि असं होऊ शकतं हल्लीच्या काळामध्ये सुद्धा, तर हा सोरायसिस जो आहे तो गर्भसंस्कार बीजसंस्कार ह्याच्यातनं लवकरात लवकर काढता येतो. तर जे तरुण मुलं मुली आहेत ज्यांना हा सोरायसिस आहे त्यांनी लग्न झाल्या पहिल्यांदा जवळच्या वैद्याला जाऊन भेटावं. आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्य जो आहे जो फक्त आयुर्वेदाचं प्रॅक्टिस करतो तो, त्या वैद्याकडे जावं आणि त्यांनी त्यांची तब्येत तपासून घ्यावी, बीजावरती संस्कार करून घ्यावेत, गर्भावरती संस्कार करून घ्यावेत, म्हणजे उत्पन्न होणाऱ्या गर्भामध्ये ही प्रॉबॅबिलिटी ती आणखी कमी करता येते आणि त्यांच्या मुलांना तो त्रास होऊ शकत नाही, असं करता येऊ शकतं. अगदी अगदी खूप छान. मला असं वाटतं त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. सोरियासिस या आजाराचा विचार करताना बऱ्याच रुग्णांचा असा प्रश्न असतो की बरेच वर्ष झाले हा आजार आहे, कधी कमी होतो कधी जास्त होतो, पण हा पूर्णपणे बरा होईल का, असा एक प्रश्न आमच्या प्रेक्षकांचा पण आहे आणि त्यांच्याशी या आजाराशी संबंधित किंवा पीडित असणाऱ्या रुग्णांचा देखील आहे. तर हा आजार पूर्णपणे बरा होतो? हा पूर्णपणे बरा होत असतो, पण आपल्याला कसं वाटतं आपण वैद्याकडे गेलो की सगळं काम आहे ते वैद्य करणार आहे असं त्यांना वाटतं, आणि ही चुकीची कल्पना लक्षात घ्या तुम्ही. असं आहे की तुम्ही वैद्याच्याकडे जाता ते 15 ते 20 मिनिटासाठी, अर्ध्या तासासाठी, पण उरलेले जे 23 तास आणि वरचा अर्धा तास आहे तर तुमचं तुम्ही एकटे असता. तर सोरायसिसच्या बाबतीत मन हे खूप महत्वाचं आहे आणि मनावरती ट्रीटमेंट करणं हे ज्याचं त्यांनी करायचं असतं. ते धीधैर्यात्मादी विज्ञानम मनोदोषोषध परम असं सांगितलेलं आहे. प्रत्येक माणसाने आपण सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना हा विचार करायला पाहिजे की मी कोण आहे, कशासाठी जन्माला आलोय, मी आता कसा वागतोय, माझी कर्तव्य काय, माझं बरोबर चालले ना, हे जर विचार केला ना तर माणसाला बुद्धीप्रमाणे काम करायला मिळतं आणि मनाप्रमाणे तो काम करत नाही, आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये मग जे काही दोष आहेत ते तो काढू शकत असतो. पण आपण आपल्या दोषांच्या मागे किती लागतो हे बघत नाही. तर आयुर्वेदामध्ये काही धारणीय विवेक सांगितलेले आहे की ज्याचं धारण करावं, जे बाहेर पडू देऊ नयेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट काय सांगितलेली आहे की काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर ह्याच्यापासून माणसाने दूर राहावं. तर ह्याच्यासाठी प्राणायाम आहेत, योगासन आहे, माऊलीचा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आहे, दासबोध आहे, तुकारामाचा गाथा आहे. तर ह्या गोष्टी वाचणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हा ट्रीटमेंटचा भाग म्हणून तुम्ही याच्याकडे बघायला पाहिजे. पण हे सांगायला लागलं की हल्ली हाय फाय लोकांना काय वाटतं, इस्त्री मारलेले आणि सफर कॉलेज इस्त्रीबाज जे लोक असतात त्यांना वाटतं हा माणूस काहीतरी हे चुकीचं सांगतो असं होतं. पण मी सांगू का की ह्या गोष्टीचा विचार आधुनिक शास्त्रांत सुद्धा सायको न्यूरो इम्युनो
एंडोक्रायनॉलॉजी या पद्धतीने आता करायला सुरुवात केलेली आहे. आता हे नाव सांगितल्यानंतर मात्र तुम्हाला लगेच पटेल की हे काहीतरी वेगळं चाललेलं आहे आणि काहीतरी पण ते मी इंग्लिशमध्ये छान संस्कृतमधलं terminology किंवा आहे. आपल्या भारतीय भाषेतनं किंवा संस्कृतीतनं सांगितलं तर ते जमत नाही लोकांना. तर ही आपली मानसिक गुलामगिरी जी आहे ना इंग्रजांची, ती शक्य तितकी लवकर तुम्ही काढून टाका. तर ह्या आजारातून मुक्त होण्यासाठीचे वेगळे मार्ग तुम्हाला मिळतील. फक्त वैद्याचं औषध खाऊन हे दुखणं बरं होत नाही. चांगल्या वैद्याचा सल्ला घ्या आणि ह्या गोष्टींच्या मागेही तुम्ही लागा, म्हणजे त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता, निश्चित बाहेर पडू शकता. खूप छान आपल्याला सर सांगतायत. दरम्यान स्वप्नील प्रश्न विचारतायत पुण्यावरून. कृपया तुमचा प्रश्न विचारा स्वप्नीलजी. नमस्कार. बोला. माझा जो स्कॅल्प सोरायसिसच्या अगोदरची ट्रीटमेंट डर्मॅटोसिस म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं. अगोदर कोंडा यायचा माझ्या डोक्यातून. अच्छा. तर त्या कोंड्याच्या रूपानं तो वाढत गेला. 1 वर्षापासून मी होमिओपॅथीचा उपचार घेत होतो, पण काही फरक जाणवत नाही मला त्यामध्ये. ओके ओके. सोरायसिस आणि डर्मॅटोसिस वय किती यांच्यामध्ये काय फरक आहे? आणि आता म्हणजे केस त्यामुळे खूप गळतात. जवळजवळ 20% केस माझे त्यानंतर गेले असतील असं मला. अच्छा. आपलं वय काय? माझं वय 24 वर्ष. 24 वर्ष. धन्यवाद स्वप्नीलजी, आपला प्रश्न समजला. काय उत्तर देते? आता म्हटलं तसं हे ज्वराचंच दुखणं आहे. जीर्ण ज्वर हेच त्याचं निदान आहे. म्हणजे हाडी ताप आहे तर हट्टी ज्वराचा काढा नावाचा एक काढा असतो, कोणत्याही वैद्याकडे तो मिळू शकतो. किंवा महासुदर्शन क्वाथ नावाचं एक औषध आहे, ते सुद्धा ते जेवणानंतर घेऊ शकतात. आणि डोक्यात कोंडा होतो त्याची अनंत कारणं असतात वेगवेगळी. तर स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी असताना सुद्धा हा भाग बऱ्याच वेळा दिसून येतो. तर त्वचा रोगाशी संबंधित आजार असताना पोटातून जेवढे औषध घेतो तेवढं शिरोधारा नावाचं एक प्रकरण असतं आयुर्वेदामध्ये. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन ताकाची, औषधी ताक असतं त्याची शिरोधारा करावी, किंवा ब्राह्मीसारखं तेल असतं त्याची शिरोधारा करावी. आणि मग ते करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला स्ट्रेस आणि टेन्शन किती होतं ते. शिरोधारा एकदा कपाळावरती पडायला लागलं की माणसाला एकदम शांत त्याच्यात झोप लागते 3 ते 4 मिनिटामध्ये. ज्यांना रात्री 2-2 वाजेपर्यंत झोप येत नाही असे लोक सुद्धा 15 मिनिटात तिथं गाढ झोपतात. आणि त्यांना उठवावं लागतं, जागं करावं लागतं. आणि मग त्यांना लक्षात येतं की आपण खूपच मानसिकदृष्ट्या दमत होतो आणि त्याचा परिणाम आपल्या स्किनवरती येत होता. तर त्यांनी माझ्या मते शिरोधारा जवळच्या वैद्यांच्याकडे करावी. प्राणायाम जर मी मगाशी सांगितले ते करावे. आणि त्याच्याबरोबर समीर पन्नग नावाचं एक औषध आहे, ते हळद, कडुलिंब आणि भावा यांच्या काढ्याबरोबर जर त्यांनी 2 वेळेला 250 मिलीग्रॅम एवढं जर घेतलं तर त्यांचा डोक्यातला कोंडा हा निश्चित चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकतो. आयुर्वेदाची औषधं घेत असताना कधी कधी ॲलोपॅथीची पण औषधं रुग्णांची चालू असतात आणि त्यावेळी खूप सरसकट असा प्रश्न विचारला जातो की आम्ही ही औषधं घेऊ शकतो का, किंवा या औषधांचा दुसऱ्या पॅथीच्या औषधांवर काही परिणाम होतो का? बरोबर. तर याबद्दल मार्गदर्शन. खूप छान प्रश्न विचारला श्रीराम तू. असं आहे की आपण औषधं घेत असताना आयुर्वेदिक औषध जर घेत असू ना तर ती अन्नासारखी असतात. अन्न कोणत्याही पॅथीला जसं चालतं तसं आयुर्वेदिक औषधं चालेल, काय हरकत नाही. हा पहिला भाग झाला. आणि दुसरं, ह्या 2 औषधांचा मोड अपेक्षेने खूप वेगळा असतो. त्यामुळे डॉक्टरांची औषधं आणि होमिओपॅथिक औषधं वगैरे आयुर्वेदिक औषधावर गेल्यामुळे आमचं काही बिघडत नाही. फक्त त्या लोकांचा अभ्यास नसल्याकारणे ते सांगतात काय की आयुर्वेदाची औषध तुम्ही घेऊ नका. मग त्याच्याविषयी आणखी काही गैरसमज असतात तेही पसरून दिले जातात. आणि समोरचा डॉक्टर सांगतोय म्हणताना मग पेशंट पझलमध्ये पडतो. पण म्हणून माझं सगळ्याच लोकांना एक सांगणं आहे की तुम्ही थोडंफार आयुर्वेदाचं ज्ञान जे आहे ना ते जवळच्या ग्रंथालयामध्ये जाऊन घ्यायचा प्रयत्न करत चला. फक्त इंटरनेटवरती बसून तुम्ही काहीतरी आयुर्वेदाची माहिती घेता असं करू नका. इंटरनेट ही जी गोष्ट आहे ती आप्त नाही आहे. रजतमातून मुक्त झालेल्या लोकांची केलेली नाही आहे. कुणीही त्याच्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी घालत असतं. तर मूळ ग्रंथ तुम्ही आयुर्वेदाचे थोडेफार काय ना वाचत चला, एक वेगळी आवड म्हणून. म्हणजे तुमचे हे प्रश्न आहे जे आपोआपच सुटायला सुरुवात होईल. हा पहिला भाग झाला. आणि तुम्ही बेशक बिनदिक्कत ही दोन्ही औषधं एकत्र घेऊ शकत असता. अगदी तुमच्या मनात येत असेल तर अर्धा तासाचं मध्ये अंतर ठेवावं आणि ते तशा पद्धतीने घेतलं म्हणून काही बिघडणार नाही. आतापर्यंत विविध प्रश्नांची उत्तर देताना तुम्ही सांगितलेलंच आहे की कोणत्या प्रकारची औषधी आपण वापरायची. पण अंगाला लावण्यासाठी काही विशिष्ट औषधी आयुर्वेदामध्ये आहेत का सोरियासिस या आजारासाठी? अगदी महत्त्वाचा हा प्रश्न आहे की कसं होतं, साधं खोबऱ्याचं तेल जे आहे ना ते गरम करून घ्यायचं, म्हणजे ऑटोक्लॉक केल्यासारखा त्याचा परिणाम येतो. आणि त्याच्यात उच्च प्रतीचा जो भीमसेनी कापूर म्हणून मिळतो तो साधारण 1 किलो जर आपण किंवा 1 लिटर आपण खोबऱ्याचं तेल घेतलं तर त्यामध्ये साधारण 10 ग्रॅम तेवढा कापूर टाकायचा आणि दिवसातून 4 ते 5 वेळेला हे अंगाला तेल लावायला सुरुवात करायची. तर हे बाहेर लावायचं इतकं साधं आणि सोपं औषध आहे तर त्याचा खूप चांगला परिणाम येतो. आम्ही विचार करत होतो इतका चांगला परिणाम याचा काय येतो, तर मस्तिष्क कवटी जशी आहे ना तसं नारळ आहे आणि त्याच्यातला मेंदू जसा आहे तसं ते खोबरं आहे. तर हा पुरुषोत्तम लोकसंहिता सिद्धांत आहे. बाहेरचं जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडामध्ये आहे. आणि हा त्वचेचा संबंध हा मगाशी सांगितला तसा मज्जारज्जूशी, मज्जातंतूशी आणि ब्रेनशी आहे. त्यामुळे खोबऱ्याचं तेल हे तिळाच्या तेलापेक्षा इथं जास्ती वस्तात असं लागू पडतं. आणि ह्या पद्धतीने तुम्ही प्रयोग करून बघा, खूप चांगल्या पद्धतीचा फायदा इतर पोटातल्या औषधावरती ह्या तेलाचा तुम्हाला येऊ शकतो. अगदी अगदी खूप छान सरांनी आपल्याला सांगितले. दरम्यान संजीवनी प्रश्न विचारतात सोलापूरवरून. कृपया तुमचा प्रश्न विचारा संजीवनीजी. बोला. हॅलो. बोला बोला. हां, नमस्कार सर. मी संजीवनी मासाळ बोलते.
7 वर्ष झालं माझ्या मिस्टरांना हातापायांना भेगा पडतायत आणि खाजवतो खूप आणि त्यातनं असं रक्त आल्यासारखं येतं. अच्छा सकाळ संध्याकाळ त्यांना तो त्रास होतो. अच्छा ओके धन्यवाद. आपला प्रश्न समजला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊया. काय उत्तर देऊ त्यांचं? तर हा विपादिका आणि विचर्चिका नावाचा एक आजार आहे. हे संस्कृत शब्द मी आता सांगितले. मराठीमध्ये याला चिखल्या किंवा भेगा पडणं असं म्हणतो आपण. आणि बरेच डॉक्टर्स याला पाम किंवा सोल सोऱ्यासिस असं सुद्धा लेबल करतात. तर त्रिफळा चूर्ण जे आहे ते 6 महिने रोज रात्री जर त्यांनी 1 ते 1.5 चमचा एवढ्या प्रमाणात घेऊन कोठा साफ ठेवला तर 6 महिन्यात हा आजार आपोआपच जाऊ शकतो. हा पहिला भाग झाला. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमसुलाचं तेल म्हणून विकत मिळतं. चीजसारखं ते दिसतं आणि ते वाण्याच्या दुकानात सुद्धा मिळू शकतं. ते खिसून रोजच्या रोज त्यांनी स्किनला लावायला पाहिजे. आणि घाम कमी झाल्या कारणानं हा संपूर्ण शरीराला घाम येतो, पण तळ हात आणि तळपायाला जर कमी घाम येत असेल तर त्याच्यामुळे स्वेदक्षय रोमच्युती स्फुटनम त्वचा, मगाशी जसं म्हटलं तसं त्वचा फुटत असते. तर ह्याच्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग काय, हातामध्ये ग्लोव्ज घालावेत आणि पायामध्ये नेहमी सॉक्स घालावेत. त्यांनी हा आजार खूप चांगल्या पद्धतीने कमी येतो. पलाश पुष्पासन म्हणून एक औषध आहे, ते रोज रात्री 2 चमचे जर घेतलं त्यांनी तर मग पायाच्या भेगा या ज्या आहेत त्या झपाट्याने कमी येतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण पोटामध्ये मोठ्या तड्यात जर जंत झाले तर त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच लोकांना अशा पायावरती भेगा येतात. तर आजार तुमचा हा जरी आयुर्वेदिक पद्धतीने मी सांगितलेला असला तरी डॉक्टरचं औषध जरी घेतलं जंताचं किंवा आयुर्वेदाचं विडंगाचं म्हणून औषध घेतलं किंवा ब्राह्मीचं चूर्ण घेतलं किंवा कृमी मुदगर रस हे औषध घेतलं किंवा काही जमत नाही तर अननस आणलंय आणि थोडंसं जेवण करून एक अख्खा अननस खाल्लेला आहे, मोकळ्या पोटी ते घेऊ नये, पोटाला चरे पडतात. कारण त्यात मांस सुद्धा विरघळतं, केस सुद्धा विरघळतात, एवढं तीक्ष्ण आहे ते. तर ते जर त्यांनी घेतलं तर जंत जे आहे ते बाहेर पडून जातात. नंतर एरंडेल सारखं त्यांनी औषध पोटामध्ये घ्यावं की पायाच्या भेगा कमी येणं हे फारसं काही अवघड नाही. अगदी अगदी खूप मला असं वाटतं त्यांना त्यांच्या प्रश्नाचं खूप समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे. पंचकर्म हा एक आयुर्वेदाचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि स्किनच्या आजारामध्ये, त्वचेच्या रोगांमध्ये, विशेषतः सोरियासिस ज्याच्याबद्दल आज आपण चर्चा करतोय, त्याच्यामध्ये पंचकर्माचा काही उपयोग आहे का? खूप चांगला उपयोग होतो त्याचा. असा आहे की पंचकर्मातलं वमन, विरेचन, आस्थापन, अनुवासन, नस्य, रक्तमोक्षण असे त्याचे प्रकार दिलेले आहेत. तर बरेच वैद्य काय करतात, आलेल्या रुग्णाला त्या स्नेहस्वेदन वगैरे करून शेकून मग उलटीच औषध देतात. तर त्वचा विकारामध्ये फारसं स्वेदन करून चालत नाही किंवा घाम आणून चालत नाही. त्यांनी त्याचा त्वचारोग वाढतो, त्याला घाण वास यायला लागतो. तर प्रत्येक त्वचारोग आहे म्हणजे वमन द्यायलाच पाहिजे असं काही नसतं. पण बस्ती आणि शिरोधारा आणि विरेचन या 3 पंचकर्मांचा मात्र वापर जो आहे ना तो उत्तम पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो. शिरोधारा ही उपकल्पना आहे त्याची, परंतु ताक जे असतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा गाईचं दूध घ्यावं, त्याच्यामध्ये मुस्ता म्हणून एक वनस्पती आणि आमलकी म्हणून असते, आमलकी म्हणजे आवळा तुम्हाला माहिती आहे, तो टाकून ते विरजवायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचं ताक तयार करायचं आणि त्याची धार जी आहे ती कपाळावरती इथं मध्ये धरायची. बरेच लोक ते स्विंग देतात त्याला, म्हणजे हा करतात, तर ते बरोबर नाहीये. आपण कॉन्सन्ट्रेशन ऑन 1 पॉईंट जर केलं, इथं कुटस्थ चैतन्य किंवा क्रिस कॉन्शियस किंवा अकाल तख्त ज्याला म्हणतात किंवा आपण आज्ञाचक्र ज्याला संस्कृतमध्ये म्हणतो ते इथं आहे आणि इथं मन आणि बुद्धीचं एकत्रीकरण होत असतं आणि नवीन विचार सुचतो. चुकीचं वागलं जातं किंवा बरोबर वागलं जातं. किंबहुना गुरुतत्व नसताना बरोबर इथंपर्यंत आपण साधनेमध्ये प्रगती करू शकतो आणि इथून पुढे मात्र गुरु दाविल्या वाटा असंच जायला लागतं. तर ह्या ठिकाणी तो आजार आहे सोरायसिसच्या हिशोबाने लक्षात घ्यायला लागतो. तर त्या कॉन्सन्ट्रेशन ऑन 1 पॉईंट तिथं ताकाची जर धार धरली तर अंगारनं अशा गार लहरी जातात, शरीरातली उष्णता कमी येते आणि बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत 40% रुग्ण मी अगदी नक्की असं सांगू शकतो की फक्त तक्रजरा बाहेरून करून सुद्धा आणि पथ्य पाळून सुद्धा बरे होऊ शकतात. तर त्या अनुरोधाने माझ्या मते हे करणं खूप गरजेचं आहे. ह्याच्याबरोबरीने तुम्ही काय करायला पाहिजे, बस्ती चिकित्सा करायला पाहिजे. कारण शरीरातल्या वाताची जी ट्रीटमेंट आहे आणि वाताच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की वायुस्तंत्र यंत्र जरा हा प्रवर्तक चेष्टानाम उच्चोचानाम नियंता प्रणिताच मनसा, म्हणजे मनावरती कंट्रोल करणारी आपल्या शरीरातली ताकद आहे ती मेंदू नसून वात दोष आहे आणि तो मोठ्या तड्यामध्ये तयार होत असतो. तोंडावट्या औषध देऊन तुम्ही वाताचा प्रत्येक वेळेस शमन नाही करू शकत, कारण मध्ये जठर आहे, आमाशय आहे, ग्रहणी म्हणजे मोठा तडा, लहान तडा आहे आणि तिथं ते औषध पचून जातं आणि वातावरती परिणाम येत नाही. म्हणून त्याचा रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग जो आहे तो शौचाच्या मार्गात आणि मग त्याचा मनावरती, शरीरावरती, एक्सक्रिटरी सिस्टीमवरती आणि शरीरातल्या डिटॉक्सिफिकेशनवरती परिणाम होतो. पंचकर्माबद्दल आपण अजून चर्चा करणारच आहोत. दरम्यान एक प्रश्न घेऊया. बाळासाहेब प्रश्न विचारतायत शिर्डीवरून. कृपया तुमचा प्रश्न विचारा बाळासाहेबजी. बोला. हा नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार, बोला. आई आहे म्हटलं तर तिला एक 80 वर्षाची आई आहे आणि तिला पांढरे पायाला चट्टे आणि हाताला चट्टे पडले आणि त्याच्यावरचे एक पुळ्या येतात आणि त्या फोडल्यानंतर त्याच्यातून पांढरा भाग निघतो आणि त्याला खाज येते. त्यासाठी काय करायला पाहिजे? अच्छा, धन्यवाद बाळासाहेबजी. तुमचा प्रश्न आम्हाला समजला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. खूप महत्त्वाचा विषय चाललाय चर्चेमध्ये. हॅलो डॉक्टर.
अशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सोरियासिस आणि आयुर्वेदाच्या चर्चेचा विषय, परंतु पुढच्या हॅलो डॉक्टरमध्ये आपण नेमके कोणते विषय चर्चेला घेणार आहोत ते आता पाहूया. बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2014 रोजी रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टरमध्ये आपण चर्चा करणार आहोत गर्भसुरक्षा या विषयावर. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर पद्मजा सावंत, अतिरिक्त प्राध्यापिका स्त्रीरोग विभाग, KEM रुग्णालय मुंबई. सूत्रसंचालन करतील स्वराली मराठे. 25 सप्टेंबर 2014 रोजी रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टरमध्ये आपण चर्चा करणार आहोत संतती प्राप्तीसाठी संयुक्त उपचार पद्धती. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर अनिल पाटील, सूत्रसंचालन करतील डॉक्टर अपर्णा राऊत. हा प्रायोजित कार्यक्रम आहे. वैद्य समीर गोविंद जमदग्नी आपल्याला नेहमीच खूप डिटेलमध्ये मार्गदर्शन करतात. प्रेक्षकांना, जे प्रेक्षक आमचा हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी नक्की यांचे कार्यक्रम पाहावेत. आमचे हॅलो डॉक्टरचे सगळेच कार्यक्रम त्यांनी जरूर पाहावेत. सर, ब्रेकला जाण्याच्या आधी बाळासाहेब यांनी प्रश्न विचारला होता शिर्डीवरून, काय उत्तर देता येईल? आता त्यांच्या आईचं किंवा आजीचं वय 80 वर्षाचं आहे, तर अशा वेळेला आपल्या शरीराची व्याधी प्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि अंगारती बुरशीची वाढ खूप वेळा होते. त्याचबरोबर काय होतं, शरीरातल्या खूप चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या नष्ट होत असतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना तो पांढरा डाग कदाचित आलेला असण्याची शक्यता आहे. आणि असं होतं की जेवढं शरीरामध्ये इन्सुलिन जास्ती सिक्रेट होतं तेवढं त्वचेला काळेपणा किंवा मेलॅनिन सिक्रेशन जास्ती होतं, असं आधुनिक शास्त्राचं मत आहे. आणि आयुर्वेदाचं ह्याच्यापेक्षा वेगळं काही मत आहे असं नाही आहे. बऱ्याच वेळेला ॲलोपॅथीची आणि आयुर्वेदाची अशी वाकडीच परिस्थिती असते, पण काही गोष्टी अशा आहेत की त्या दोघांच्या जुळतात, खूप बरं वाटतं अशा वेळेला. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात त्यांच्या घेतल्यानंतर लावायची औषधं फक्त त्यांनी करावीत असं मला वाटत नाही आहे. पोटामध्ये म्हातार माणूस जे आहे ते पडून राहायला लागलं ना की पोटाचा खालचा भाग, ज्याला अधोदर असं आपण म्हणतो, तो हलत नाही फारसा आणि त्यामुळे त्याच्यात कृमी उत्पन्न होतात. अन्न तर चालूच असतं, टोमॅटो सारखा पदार्थ, सफरचंदासारखा पदार्थ, पालेभाज्या, ह्याच्यावरनं ती अंडी जी असतात, ककून जी असतात, ती पोटामध्ये जातात आणि मग जंतू उत्पन्न होतात. तर त्यांनी आईला आधी जंताचं औषध देणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर कडुलिंबाचं तेल जे असतं ते आटोक्लाव करून घ्यायचं आणि म्हणजे निर्जंतुक असं करायचं आणि ते लावण्यासाठी त्यांनी वापरणं हे गरजेचं आहे. हे होत असताना पोटामध्ये खदिरारिष्ट म्हणून मगाशी सांगितलं ते औषध द्यावं. कोठा साफ होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि बाहेर जे फोड येत आहेत ते नखानी फोडले जात नाहीत ना, एवढं बघणं गरजेचं आहे. खूप दिवस हा आजार जर असेल आणि खाजवलं गेलेलं असेल तर इतर कितीही ट्रीटमेंट करून उपयोग होत नाही, नखाच्या विषाची तिथं ट्रीटमेंट करायला लागते. तुम्ही हे सगळ्याच लोकांनी लक्षात ठेवा की जांघ्यामध्ये खाज सुटते आहे, काख्यामध्ये खाज सुटते आहे, डोक्यामध्ये खाज सुटते आहे, पिंपल्स आहेत, मुरमं पुटकोळे आहेत आणि ह्या नखानी फोडल्या जात असतील ना तर तुम्ही एक वेगळं दुखणं आपल्या उरावरती घेता आणि वैद्याचं किंवा डॉक्टरचं काम वाढवत असता. वैद्याचंच वाढवता, कारण आधुनिक शास्त्रामध्ये नखाच्या विषाचा असा विचार फारसा केलेला नाहीये. तर मग त्यावेळेला पिंपल्सची किंवा अशी ट्रीटमेंट करायची आणि नख विषाची एक वेगळी ट्रीटमेंट अगधतंत्र म्हणून जे शास्त्र आयुर्वेदामध्ये आहे त्याच्यातली घ्यायला लागते. तर हा आजार पूर्णतः त्यांच्या आईचा बरा होऊ शकतो. अगदी पंचकर्माविषयी आपण चर्चा करत होतो, पण दरम्यान आयुर्वेदामध्ये जी औषधी उपचार पद्धती आहे सोरियासिस बद्दल, तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात जेवढी औषधं उपलब्ध. खूप एक महत्वाची वनस्पती आहे. आता जे सोरायसिसचे रुग्ण आहेत ना त्यांनी हे सगळं लक्षपूर्वक ऐका आणि तुम्ही करा. खूप चांगला एक उपयोग औषधाचा मी तुम्हाला सांगणार, एक वनस्पती आणलेली आहे, त्याच्याविषयी आपण बघूया. अगदी खूप पुस्तकं वाचल्यानंतर आणि असंख्य डिटेल्स पाहिल्यानंतर आपल्याला हे मार्गदर्शन मिळतं. मग या मार्गदर्शनाचा आमच्या प्रेक्षकांनी माझी कळकळीची विनंती आहे, त्यांनी जरूर फायदा करून घ्या, कारण हे ज्ञान इतक्या सहजासहजी आपल्यापर्यंत पोहोचत नाही आधुनिक शास्त्राद्वारे. पाहूया कोणकोणते औषधं आणि उपचार पद्धती आहेत ते. तर आता ही समोर एक वनस्पती दिसतेय, ही तुम्ही जर बघितली तर हिचं नाव तुम्हाला मी सांगतो, राजहंस किंवा हंसपदी किंवा हंसराज असं याला पर्यायी नाव आहे आणि ही नेच्याच्या वर्गातली वनस्पती आहे. हिला छोटे छोटे स्पोर्स येतात आणि ते जमिनीवरती पडून त्याचं प्रोपगेशन होत असतं किंवा मुळातून सुद्धा ती वाढू शकते. या वनस्पतीचं वैशिष्ट्य काय माहिती का, ही घाण जागेमध्ये उगवते. हे जुने पडके संडास वगैरे जे असतात, घाण माती आहे किंवा जमीन आहे त्याच्या ठिकाणी ही आणि माका नावाची वनस्पती उगवते. म्हणजे शरीरामध्ये जिथं कूज आणि सड उत्पन्न होते अशाच ठिकाणी या जशा जमिनीमध्ये सड असते तशी ही वनस्पती उत्पन्न होते. आपल्या शरीरावरची कूज आणि सड म्हणजे काय, तर त्वचारोग किंवा कुष्ठरोग. कुष्ठ या संस्कृत शब्दाचा अर्थ असा आहे की त्वचारोग. कुष्ठ म्हणजे लेप्रसी असा तुम्ही मनामध्ये अर्थ आणू नका. तर त्याच्या बाबतीत असं म्हटलं की कुष्णाती वपुहू, म्हणजे ज्याच्यामध्ये शरीर सडतं तो आजार किंवा ज्याच्यामध्ये त्वचेचे आजार उत्पन्न होतात. तर ह्या वनस्पतीची या पानांचा रस जो आहे ना तो काढायचा आणि साधारण एक म्हणजे 30 ml एवढा रोज सकाळी 80 पोटी घ्यायचा आणि मीठ पूर्णतः बंद करायचं आणि तूप साखर पोळी जी आहे ती फक्त याच्याबरोबर घ्यायची. असं 21 दिवस हे औषध घ्यायचं आणि 7 दिवस नंतर मग ब्रेक घ्यायचा, पुन्हा 21 दिवस आणि पुन्हा 7 दिवस गॅप ठेवून पुन्हा 21 दिवस, असं 63 दिवस तुम्ही हे औषध करून बघा
आणि मगाशी सांगितलं तसं खोबरेल तेल आणि कापूर जो आहे तो अंगाला लावायला सुरुवात करा. तर 63 दिवसामध्ये तुमच्यातला फरक हा तुम्ही स्वतः अनुभवू शकता. त्याच्याबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ओंकार जर त्याच्याबरोबर केला तर याचा उत्कृष्ट परिणाम तुम्हाला झालेला दिसून येईल. मग ही वनस्पती कुठं मिळेल असं म्हटलं तर जवळच्या डोंगरावरती जावं आणि तिथं कडेकपारीत ही वनस्पती असते. या वनस्पतीचं नाव अजून एकदा आमच्या हा, प्रेक्षकांना राजहंस किंवा हंसराज किंवा हंसपदीचा हा प्रकार आहे आणि हा वापरायला पाहिजे. अगदी. नाशिकला मनमाडच्या जवळ जी गिरणा नदी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही वनस्पती भरपूर आहे. तुम्हाला ही निश्चित कुठेही जरासा प्रयत्न केला की मिळेल, किंवा तुम्ही जवळच्या वैद्याकडे जा आणि त्यांना हे नाव विचारून घ्या आणि हा प्रयोग तुम्ही जरूर 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 करा. अगदी अजून कोणकोणत्या औषध पद्धती आयुर्वेदामध्ये उपलब्ध? अजून एक दुसरी वनस्पती आहे ज्यांना खोकला किंवा दमा झालेला आहे अशा लोकांना नंतर त्वचारोग उत्पन्न होतात बऱ्याच वेळेला. तर दमा खोकला झाल्यानंतर हे त्वचारोग का उत्पन्न होतात, तर विष जे श्वासातून बाहेर पडणार आहे ते जर दबलं गेलं तर ते त्वचेतून बाहेर पडायला लागतं. तर ही वनस्पती जी आहे तिला आडुळसा असं म्हणतात. याला वाजीदंत असं संस्कृत दुसरं एक खूप छान नाव आहे. ही सर्वसामान्यपणे उपलब्ध असते, सगळीकडे उपलब्ध असते. ही बागेमध्ये सुद्धा लावलेली असते, आपल्या जवळच्या कुंडीमध्ये सुद्धा आपण ही लावू शकतो. कुंडीत लावली तर फक्त रोज त्याला पाणी घालायला पाहिजे, खत घालायला पाहिजे. गावाला जाताना त्यात एक मडकं ठेवायचं, मडक्यामध्ये पाणी घालायचं. गावाला 3-4 दिवस गेले तर ते पाणी पर्कोलेट होत राहतं आणि वनस्पती जगतात. नाही तर तुळस वगैरे गावाला गेली की मरून जातं. आपण कुत्री मांजरी सांभाळतो आणि नातेवाईकांच्याकडे देतो, पण घरच्या वनस्पतींच्याकडे लक्ष देत नाही. असं व्हायला नाही पाहिजे. तर ही वनस्पती आहे तिला वाजीदंत असा पर्यायी शब्द आहे. वाजी म्हणजे घोडा आणि दंत म्हणजे दात. घोड्याच्या पुढच्या दातासारखी याची फुलं असतात. हे नावावरनं तुम्ही ही वनस्पती ओळखू शकाल म्हणून हे संस्कृत नाव सांगितलं. खोकल्यासाठी आडुळसा म्हणून जे औषध आहे ते म्हणजे हे औषध आहे. आणि या वनस्पतीच्या पानांचा रस जर तुम्ही पोटामध्ये समीर पन्नग नावाच्या औषधावर जर घेतला सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा 125 मिलीग्रॅम, तर सोरायसिस उत्तम पद्धतीने कमी येतो. आणि ह्याच वेळेला तुम्ही मगाशी सांगितलेले जे खोबरेल तेलाचं औषध आहे त्यात ह्या वनस्पतीचा रस घालायचा आणि लावण्यासाठी वापरायचं, तर उत्कृष्ट पद्धतीने सोरायसिससाठी याचा फायदा होतो. अगदी खूप उत्तम प्रकारे सरांनी आपल्याला काय म्हणूया डिरेक्टली जे वापरतो ते आपण जे वापरतो ते सगळं सांगितलेलं आहे. अगदी सर, पंचकर्माबद्दल आपण चर्चा करतच होतो, पण प्राणायाम आणि योगासन यांचा उपयोग होतो का? खूप चांगला उपयोग सोरियासिस. बरोबर आहे. मगाशी पंचकर्माचा जेव्हा भाग झाला तेव्हा विरेचनाचं सांगायचं थोडं राहिलं. तर विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध. जवळच्या वैद्याकडे जाऊन उत्तम पद्धतीने विरेचन करून घ्यावं. त्याला अंगाला तेल लावणं, शेकणं ही प्रक्रिया जी आहे ती जरा जपून करायची. या सोरायसिसचा त्रास न वाढता कमी होऊ शकतो. नंतर असं करायचं की स्त्रियांना जसं मासिक रजस्राव होत असतो आणि शरीरातलं रक्त बाहेर पडत असतं, तसं पुरुषांनी ठराविक महिन्यातून एक 2 ते 3 वेळेला हे रक्तमोक्षण ठराविक पद्धतीने करणं हे गरजेचं आहे. आणि त्याचं पूर्वकर्म, पश्चातकर्म, प्रधानकर्म वैद्याकडनं शिकून घेऊन त्या पद्धतीने तिथं जाऊन करण्याची जी प्रक्रिया आहे. जुलाबाचं औषध, बस्ती वगैरे तुम्ही घरी करू शकता, पण रक्तमोक्षणासाठी मात्र तुम्हाला वैद्याच्याकडे जायला लागेल आणि ते जायला पाहिजे आणि या पद्धतीने तुम्ही करू शकता. मगाशी सांगितलं तसं योगासनाचा आणि प्राणायामाचा जो उपयोग होतो तो खूप अफलातून आणि उत्कृष्ट होत असतो. असं लक्षात घ्या की आपलं मन जे आहे किंवा खांदे जे पडलेले आहेत ना ते कशामुळे, तर आपण वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जातो, त्याच्यात अपयश येतं किंवा मनासारखं काम होत नाही, समोरचे लोक तसं वागत नाहीत, हाताखालचे तसे वागत नाहीत, वरचे लोक बॉसिंग करतात आणि ह्याच्यामध्ये माणूस कुठंतरी भरडला जातो. कारण करिअरच्या नादामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ओढून जातात आणि मग त्याच्यात सोरायसिसच्या रुग्णांना खूप भयंकर त्रास लक्षात येतात आपल्याला झालेले. तर अशा वेळेला ओंकार प्राणायाम जो आहे तो, उद्गीत ज्याला आपण म्हणतो तो, अनुलोम विलोम आणि त्याच्यापेक्षा जास्ती शीतली आणि शीतकारी हे 2 प्राणायाम जर केले ना तर सोरायसिसच्या आणि त्वचारोगाच्या अनेक लोकांना त्याचा फायदा होतो. मेडिटेशन कर किंवा त्यांचे जे सद्गुरू असतील त्यांनी जर त्यांना कानमंत्र किंवा अनुग्रह दिलेला असेल तर ती साधना त्यांनी जास्तीत जास्त वाढवायला पाहिजे आणि सात्विक अन्न जे आहे ते सेवन करायला पाहिजे, तर त्याचा उपयोग खूप चांगला होतो. अगदी उत्तम प्रकारे हे या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण सर आपल्याला देतात. आता वेळ झाली आजच्या कार्यक्रमामध्ये आजच्या आरोग्य सल्ल्याची. पाहूया आजचा आरोग्य सल्ला. कापूर आणि खोबरेल तेल. सोरियासिसचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी त्यांच्या अफेक्टेड भागाला, ज्या भागाला परिणाम झालेला आहे सोरियासिसचा, त्या भागाला दिवसातून 3 वेळा हे मिश्रण लावावं, त्यामुळे त्रास कमी होतो. तक्रधारा म्हणजेच भूमध्यावर ताकाची धार धरणे या उपचाराने सोरियासिसच्या त्रासामध्ये लक्षणीय फरक पडतो. सोरियासिसचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी पोट नियमित साफ होईल याची जरूर काळजी घ्यावी. कडुनिंब, बहावा यांची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी, याने सोरियासिस कमी होतो. शीतली, सितकारी व आत्ता सांगितलं त्याप्रमाणे ओंकार सोरियासिसमध्ये लाभदायक ठरतात. जिरे आणि खडीसाखर यांचे सेवन केल्याने कोंडा कमी होतो. कोंडा जी सोरियासिसची सुरुवात असते. हा होता आजचा आरोग्य सल्ला. आमच्या ज्या प्रेक्षकांना, आमच्या ज्या सोरियासिसच्या रुग्णांना किंवा इतरही काही रुग्णांना आयुर्वेदाचं मार्गदर्शन वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांच्याकडून प्रत्यक्षरित्या घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी त्यांचा पत्ता
श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॉटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिवपेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 020-244-30259. भ्रमणध्वनी क्रमांक आहेत 09595810727 किंवा 0808-7347-921. आमच्या ज्या डॉक्टरांना हॅलो डॉक्टरमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांपर्यंत, त्यांच्या रुग्णांपर्यंत पोहोचवायचं आहे, अशा डॉक्टरांनी देखील आमचा हॅलो डॉक्टरचा पत्ता लिहून घ्या. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा संकेतस्थळ, ईमेल आय डी आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. सोरियासिस या विषयावर चर्चा करत असताना अधिभौतिक गोष्टी या आजारामध्ये समाविष्ट असतात का? हो, हा एक खूप वेगळा प्रश्न आहे आणि बऱ्याच लोकांना ह्या अशा गोष्टी पटत नाहीत. पण ते पटत नाही म्हणून आमच्या शास्त्राचाही काही बिघडत नाही आणि ते उपचार केल्यानंतर रुग्णाला चांगला परिणाम दिसतो हे दिसतं. अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक अशी पापं सांगितलेली आहेत किंवा कर्म सांगितलेली आहेत. तर बऱ्याच लोकांना अशी सवय असते की कुठेतरी देवाला जातात, कुठेतरी अमरनाथला जातात आणि काहीतरी मागून ठेवतात आणि ते मागून ठेवलेले परिणाम आपल्या शरीरावरती किंवा मनावरती येत असतो. याच्याविषयी आपण आधी चर्चाही केलेली आहे. पण षडचक्रातल्या ज्या देवता आहेत पंचायतन पूजेतल्या, त्या आपल्या शरीराची कंट्रोल ठेवत असतात आणि तिथं तुम्ही काहीतरी मागितल्यानंतर तुमच्या शरीरातली ती ताकद जी आहे ती ऍक्टिव्हेट होते आणि त्याचा परिणाम शरीरावरती येत असतो. हे जर तुम्ही केले नसेल तर समोरचे जे ऑर्गन्स आहेत ते जर अफेक्ट झाले असतील तरी त्या चक्राचा परिणाम होतो. आणि मगाशी जसं सांगितलं तसं आधुनिक शास्त्र सुद्धा या गोष्टी वेगळ्या पद्धतीने लक्षात घेतं. आपली सांगण्याची पद्धत हिंदू लोकांची जी आहे ती धर्मशास्त्राच्या हिशोबाने सांगितलं जातं आणि आधुनिक शास्त्र ते लॅबोरेटरीमध्ये झगपक गोष्टीमध्ये इंग्रजीमध्ये सांगतं. त्याच्यावरती लोकांचा विश्वास असतो पण ह्याच्यावरती बसत नाही. पण तुम्ही हे करून बघितल्यानंतर जे रुग्ण आहे त्यांनी सगळंच जर करून बघितलेलं आहे तर ह्याही गोष्टी करून बघणं हे गरजेचं आहे. त्रास कमीच होणार, तर त्रास कमीच होणार आहे. आणि मनाची फ्रेम ऑफ माइंड जी आहे ती जर सात्विक होत असेल तर ती सगळ्यांनाच हवी आहे. तुमची आध्यात्मिक उन्नती तुम्ही होऊ शकतो आणि आपण सुसंस्कृती होऊ शकतो. आपण फक्त सुशिक्षित असतो हल्ली पण सुसंस्कृत होत नाही, तेही याच्यातून घडत असतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही जर विचार केला तर बऱ्याच लोकांना अशा वर्षानुवर्ष काही पिढ्यामध्ये जे सोरायसिस चाललेला असतो त्याच्यावरती हा भाग नेहमी लक्षात येतो की काहीतरी गोष्टी करायच्या राहिलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये कुलदेवताची पूजा असेल, लग्नाच्या वेळेचा गोंधळ घालणं राहिलेला असेल किंवा आणखी काहीतरी मागून घेतलेलं असतं, अशा गोष्टी राहिलेल्या असतात आणि मग ते पिढीमध्ये येऊन जातं. खूप वेळेला असं हे प्रत्यक्ष अनुभव येतो आणि त्या गोष्टी फुलफिल केल्यानंतर हा त्रास कमी होतो असं लक्षात येतं. तर याचा संबंध हा आपल्या मज्जातंतूशी आणि त्वचेशी, ज्या दोन्ही एकमेकाच्या भाऊ बहिणी आहेत अशाशी संबंधित आहे आणि हे शास्त्र आहे आयुर्वेदाने वेगळ्या पद्धतीने खूप उत्तम प्रकारे त्या पद्धतीने मागे लागेल. खूप उत्तम प्रकारे सर आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगतात. आपल्याकडे नेहमीच वेळ कमी पडतो पण तरी काही हरकत नाही, सरांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच मिळत राहणार आहे. मानवी शरीराशी संबंधित काही विकार हे आजही माणसासमोर आव्हान घेऊन उभे आहेत. या आव्हानांचं शिवधनुष्य पेलण्याचं काम असंख्य अभ्यासकांनी, संशोधकांनी केलं आहे. असंख्य वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या आयुर्वेदानं अत्यंत विस्तृतपणे सर्व आजारांविषयी लिहून ठेवलं आहे. परंतु या विस्तृतपणाचा अत्यंत बारकाईनं अभ्यास करणारी व्यक्तीच या आजारांविषयी अधिकारवाणीनं बोलू शकते. मला खात्री आहे की वैद्य समीर गोविंद जमदग्नींच्या अधिकारवाणीतून, मार्गदर्शनातून आपणा सर्वांना आजच्या एपिसोडमधून अत्यंतिक लाभ झाला असेल. धन्यवाद सर, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही नेहमीच छान मार्गदर्शन करता, आजही छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आपले मनःपूर्वक आभार मानतो. नमस्कार.